राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय 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 राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे
त्याचे निष्ठांचा आण कोणी इंद्रचंद्र देवा ब्रह्मादे करोनी इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोमि इंद्रचंद्र देवा ब्रह्मादे करोनी संशयाची श्रेणी छेदिते संशयाची श्रेणी छेदिते उघडे परब्रह्म सद्गुरुचे उघडे परब्रह्म सद्गुरुचे आरती शिष्याचे पुरवते आरती शिष्याचे वंचना करते जनदुष्ट वंचना करते जनदुष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदिते संशयाची श्रेणी छेदिते ज्ञानदेव म्हणे गुरुचा पिता ज्ञानदेव म्हणे गुरुचा पिता ज्ञानदेव म्हणे गुरुचा पिता ज्ञानदेव म्हणे गुरुचा पिता साधनाचे आनंदाई साधनाचे इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदिते संशयाची श्रेणी छेदिते गोपाल कुमार जय जय गोपाल गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार सद्गुरु बाजोने संसारी तारक सद्गुरु बाजोने संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु बाजोने संसारी तारक सद्गुरु बाजोने संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची इंद्रचंद्र देवा
संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी तिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी तिना वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी तिना वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी तिना विठ्ठल तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगनन्यत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि मनोजयं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी तिना प्रभु
रामरायांच्या चरणी व आपल्या पुढे चिंतन सेवेकरता निवडलेला भंग महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा आणि सद्गुरूंचा महिमा सांगणारा असा चिंतनीय अभंग आहे. वैकुंठवासी माऊली गुरुजींच्या आशीर्वादानं गेल्या अनेक वर्षापासून नित्यनेमाना चालत आलेला आपला हा अखंड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्ती नामसप्ताह चालू वर्षी आमच्या गुरुबंधूंनी तुकोबारांचा गाथा पारायण सप्ताह आपला चालू आहे. बऱ्याच वर्षांपासून ही परंपरा आहे. त्यावेळेला माऊली गुरुजी मुक्कामाला राहून परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी रात्रभर जागरण करून सकाळी काल्याच्या कीर्तनातून या कार्यक्रमाची पूर्णता व्हायची. असा वारसा, अशी परंपरा आजही आपण चालू ठेवलेला आहे. माऊली गुरुजींच्या गेल्यानंतरही हे आपलं हे गावाचं वैभव एवढं मोठं दिव्य भव्य रूपानं पाहतो. याचं कारण जर काय असेल तर ही सद्गुरूंचीच कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावाचा सप्ताह म्हटला म्हणजे केंद्राचा सप्ताह आहे असं म्हणायला हरकत नाही. या सप्त्यामध्ये महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकार दरवर्षी येत असतात. आमच्या संस्थेचे गुरुबंधू ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे, गुणीजन, गायक, कलाकार, कीर्तनकार, नुसते गायक नाही, नुसते गुणीजन नाही, तर चारित्र्य आचार विचार संपन्न असूनही, कीर्तनकार असूनही आपल्या प्रेमानं 7 दिवस आपल्या गावाला मुक्कामाला राहतात. आमचे मृदुंगाचार्य मी पाहतो, फक्त टी व्हीत पाहतो. आज मला बघायला भेटले. टी व्हीत, मोबाईलमध्ये नेहमी पाहतो. मागे माझ्या कीर्तनाला होते. असा हा योग आहे. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये माझ्या कीर्तनाची काही आवश्यकता नाही. मी जुना कीर्तनकार आहे. मी सांगणार आहे. तसं 75 वर्षाचं वय झालं आहे. मंडळीला मी म्हटलं खूप कीर्तन केले, मला नका बोलवा, मी बरं आहे आपला आडी अडचणला मरण धरणला. पण मंडळींचा आग्रह आणि त्यामुळे ही सेवा माझ्या वाट्याला आली. आणि मला आनंद खरं म्हणजे तुम्हाला कीर्तन ऐकलेलं तुम्ही, काही मी नवीन सांगणार नाही. पण आमची ही मंडळी, आमचे हे महाराष्ट्रात ज्यांची ख्याती, अशी मंडळी या ठिकाणी मुक्कामाला आहे. त्या गावाचा परमार्थ कसा आहे हे जर बघायचं असेल तर त्या गावाची पत्रिका, त्या गावात कीर्तनकार, त्या गावातली गायक, गुरुजन मंडळी कोण आहेत याच्यावर त्या गावाचा परमार्थ कळतो. आणि म्हणून आपल्या या माऊली गुरुजीच्या आशीर्वादानं हे वारकरी संप्रदाय आदर्श गाव आहे. खरं म्हणजे एवढं मोठं दिव्य भव्य प्रभूचं मंदिर, हनुमंतरायाचं मंदिर. अहो, त्या प्रभू रामरायाच्या मंदिराचं सिंहासन पाहिलं, त्या सिंहासनामध्येच एखाद्या गावाचं मंदिर उभं राहतं. एवढा मोठा खर्च आपण खर्च करतात. कितीही दानशूर मंडळी या गावामध्ये पूर्वीपासूनच अशी दातृत्व देणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून एवढं मोठं कार्य होऊ शकतं. आणि सप्ताह करण्यासाठी असे महाराष्ट्रात नामांकित एक कीर्तनकार, गुरुजन, गायक मुक्कामाला ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपण भांडवलदार आहात. म्हणून अशा प्रकारचं प्रेम ही संपत्ती आहे. आणि या प्रेम या संपत्तीनं ही मंडळी आपलं सगळं महाराष्ट्रातील कार्यक्रम सोडून 7 दिवस या ठिकाणी राहता. याला कारण खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेम त्याचा बोला देव भक्ताचा अंकेला. ज्या गोष्टी पैशानं होत नाही त्या गोष्टी प्रेमानं होतात. आणि म्हणून आपला भाव प्रेमानं ही मंडळी 7 दिवस मुक्कामाला अशावरचे नामांकित कीर्तन आपल्या गावाला येतात. आणि अशा उत्सवामध्ये आज मला सेवा करण्याचा योग आला. विठ्ठल. तसं पाहिलं मी माऊली गुरुजींचा परिवारातला एक छोटासा लहानसा कीर्तनकार आहे, पण आवडीचा कीर्तनकार आहे. आणि म्हणूनच हे गुरुजींचा वारसा, गुरुजींची परंपरा आपण चालू ठेवावी या दृष्टीनं तुम्ही मला आमंत्रण दिलेलं आहे. दुसरं त्यातला काही हेतू नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचं हे आपलं वारकरी वैष्णवाचं गाव आहे.
आणि म्हणून मी सेवेकरता जो अभंग निवडला तो महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. माऊली या अभंगातून सद्गुरूंचा महिमा सांगतात. वारकरी संप्रदाय संत मालिका जर पाहिली तर माऊलीला ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. जसं तुकाराम महाराज म्हटलं की वैराग्याची महामेरू, जसं वैराग्य म्हटलं की तुकाराम महाराजच. जसं ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा शिरोमणी, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, ज्ञानाचा सागर. बरं अभ्यास करून ज्ञानी झाले नाही, उपजताची ज्ञानी. म्हणून ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य म्हटलं की तुकाराम महाराज. जसं डॉक्टर असतात ना, नाक कान घसा स्पेशालिस्ट, तशी म्हणली. भक्त शिरोमणी म्हटलं की नामदेव महाराज. आज आपण हा भागवत धर्म वारकरी संप्रदाय 750 वर्षे होऊन गेल्यावरही गावागावातून भागाभागातून दिव्य भव्य रूपानं पाहतो. याचं कारण नामातयाचा किंकर तेने केला विस्तार. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तीपंथी जगात येतू. पंजाबापर्यंत भागवत धर्माची पताक फळकवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर नामदेव महाराजांनी. म्हणून भक्त शिरोमणी म्हटलं की नामदेव महाराज. बरं अधिकार पाहिला त्या ऑनलाईन नागनाथाला शिवरात्रीचं कीर्तन चालू. ब्राह्मण मंडळी म्हटली, अहो आमची काय बळबळ, तुमची काय कटकट, बंद करा कीर्तन. कीर्तन बंद केलं, जा मंदिराच्या पाठीमागे. नामदेव महाराज भजी म्हणलं, सगळे मंदिराच्या पाठीमागे गेले. कीर्तनाला सुरुवात झाली. महाराज काय सामर्थ्य होतं नामदेव महाराजांचं. अहो कीर्तनाला सुरुवात झाल्याबरोबर मंदिर कीर्तनाकडे फिरून गेलं. फिरविले देऊळ समाजी ख्याती, फिरविले देऊळ कीर्तनात दावड्या फिरत नाही. असा हे संत महात्मे. मग वैराग्य म्हणलं की तुकाराम महाराज. भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखेला, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबरांचं वैराग्य म्हणजे काय आपल्या वैराग्यासारखं नाही. आपल्यालाही वैराग्य होतं, पण आपलं वैराग्य एस टी स्टँडपर्यंत टिकत नाही. कायच्या घरात भांडण झालं, एखादा म्हातारा असा गरम घरातून निघतो स्टँडपर्यंत बोलत जातो, मी परत येणार नाही, मला पता लागणार नाही, मी सापडणार नाही, मी दिसणार नाही. लोक म्हणतात आवरा हो, तुम्हाला माहीत नाही हो, मी येणार नाही, सापडणार नाही, दिसणार नाही असा म्हणणारा माणूस बरोबर संध्याकाळी घरी चहा पिताना सापडतो. हे आपलं वैराग्य. काही ना स्मशानात वैराग्य होतं. एकमेला म्हणतात काय खरं नाही हो, कोण नाही हो, काय बरोबर येत नाही हो, सगळं जागेवर राहतं हो, एकट्याला जावं लागतं हो, असं वाटतं या घरी तिनका नाही हो, काही येत नाही, काही खरं नाही म्हणणारा माणूस गावात कीर्तन जो ऐकायला येत नाही. हे आपला वैराग्य. पण महाराजांचं वैराग्य असं नाही, विवेकासहित वैराग्याचे भळ. मग त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले, पत्नी मेली, मुलगा मेला, दिवाळा निघाला, रडत नाही बसली, बरे झाले देवा निघाले दिवाळी, निष्काळी आटेला द्रव्य नेला मान, श्रेयकांना न करिता मेली. अशी संत महात्मे. त्यापैकी ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे म्हणलं की त्यांना आपण माऊली म्हणतो. माऊली त्यांना म्हणावं की ज्याच्या अंतःकरणामध्ये जगाचे अपराध साठवण्याची क्षमता आहे, त्यांना माऊली म्हटलं. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली, ती संस्कृत भाषेमध्ये. आणि संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायणा दया आली. गीता हा संस्कृत भाषेतला ग्रंथ. सामान्य जीवाला हे ज्ञान प्राप्त होणार नाही, त्यांचाही उद्धार व्हावा म्हणून माऊलीनं त्या गीतेवर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. गीता जेणे उपदेशली ते हे विटेवरी माऊली,
तोची अवतारधरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद संस्कृत भाषेमध्ये गीताजीने उपदेश केली तेही विटेवरी मावली. ज्या योगेश्वराने गीता सांगितली तोच योगेश्वर विटेवर, आणि जो विटेवर तोच अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी. म्हणून योगेश्वर तोच पांडुरंग, पांडुरंग तोच योगेश्वर. पण अजूनही काही लोक वेगळा समजतात. आमचा योगेश्वर तुमचा पांडुरंग. अरे योगेश्वर तोच पांडुरंग, पांडुरंग तोच योगेश्वर. बेसन काय आणि पिठलं काय. शिकलेला मुलगा पिठलं म्हणतो, खेड्याचा पोरगा बेसन म्हणतो. पण अजूनही काही लोक योगेश्वर आमचा पांडुरंग तुमचा. अरे बाबा ज्याने गीता हल्ली तोच विटेवर आहे, जो विटेवर आहे तोच ज्ञानेश्वर. आणि गीतेवर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाला जगायच्या पाठीवर तोड नाही. भावद्रोण्या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. नाथ महाराज सांगतात श्रद्धायुक्त अंतःकरणाचं ज्ञानेश्वरी पारायण केलं की भगवान त्याच्यावर कृपा करू. भावधरुनी यावाचे ज्ञानेश्वरी, भावधरुनी यावाचे ज्ञानेश्वरी, भावधरुनी यावाचे ज्ञानेश्वरी, भावधरुनी यावाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी त्याचं काय. नाथ मला सांगतात नाही असता येत ना नुसतं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणा. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळकाळाचे नाही तया. नुसतं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणा, भय कळकाळाचे नाही तया. सगळ्या जगाला भय जर कोणतं तर मृत्यूचं भय. मर शब्द मला आवडत नाही. आता काही लोक रागा ना म्हणतात देवा माझा कसा विसर पडला. देवले कोणा विसर पडावं नाही. देवले याद येतोय तुमले सुधराव नाही. का हो घ्यात हो अन्नय हो आरा हो. काय लोक रागात बोलतात हो. मी एकदा स्टँडवर उभा होतो, 2-3 तास झाले गाडीने थोडं संतापात. दुसरा वैतागेल माझ्याकडे आला. मी संतापान तो वैताग मा. आणि तो मला म्हणतो महाराज माझी चिठ्ठी कुठे हरवली. मग तो मनी सापडत नाही. तो पुढे काय म्हणतो जर माझी सापडली तुमचं काम करून घ्या. म्हणजे असे काही लोक असतात. पण मृत्यू आवडत नाही, भय आवडत नाही. सगळ्या जगात भय कोणतं असेल तर मृत्यूचं भय. पण नुसतं ज्ञानेश्वरी म्हणा, भय कळकाळाचे नाही तया. असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि सद्गुरू निवृत्तींना त्यांच्या पुढे ठेवला ना हात जोडली. तैसे तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ते तर माझे उरले पायी कपन. गुरुजी हा ग्रंथ तुम्ही लिहिला, मी काय ग्रंथ लिहिणार आहे. पळेना वाचेना सेवाय जाणे स्वामीची. ऐशा अमर ग्रंथाची योग्यता कशी. ग्रंथ लिहिण्यात ती माझी काय योग्यता. एरवी तरी मी मूर्ख, वास्तविक पाहता उपजताची ज्ञानी. ज्ञानियांचा शिरोमणी. असं असताना माऊलीने म्हणावं एरवी तरी मी मूर्ख. या शब्दामध्ये त्यांची नम्रता आहे. मोठी माणसं नेहमी नम्र असतात. असं एक मोठी त्यांना म्हणावं. जगात जे मोठे असतात पण लहान समजतात त्यांना मोठी म्हणावं. लहान त्याला म्हणावं विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी.
मज होणी ज्ञानी कोण आहे. वास्तविक संत जगात मोठे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. असं असतानाही माऊली म्हणतात पडेना वाचिना सेवायचा ने स्वामीची. तुकोबराय देखील म्हणतात मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. या शब्दामध्ये त्यांची नम्रता आहे. मोठी माणसं नेहमी नम्र असतात. व्यवहारामध्ये सुद्धा अशी माणसं बघायला मिळतात. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, भाज्या कोशिंबिरा चटणी जिलेबी. मालक म्हणतात मंडळी सावकाश होऊ द्या, गरिबाची चटणी भाकर गोळ करून घ्या. आता चटणी भाकर आहे का? जिलेबीचे जेवण पंचपक्वान्नाचं जेवण आलं. मालक म्हणतात गरिबाची चटणी भाकर. याच्यामध्ये त्यांचं श्रीमंतपण आहे. तसं संत जगात मोठे असूनही लहान समजतात. भगवान सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञानोबाला काय मागायचं मागा. त्यावेळेला माऊलीने काय मागितलं? किंबहुना सर्व सुखी पूर्णवनी ते हे लोकी भजे जो आदिपुरखी अखंडित. जगाने त्रास दिला, पुरणपोळी खाणं खापर मिळवलं नाही, गावात राहता आलं नाही, इंद्रायणीने स्नान करू दिलं नाही, नाही तो त्रास दिला. पण त्रास सहन करूनही माऊलीने म्हणावं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी. काय वय होतं? अवघ्या 16 वर्षाचं. अवघ्या 16व्या वर्षी जगाने दुःख दिल्यावर या जगाने सुखी व्हावं अशी म्हणण्याची वृत्ती. म्हणून त्यांना माऊली म्हणतात की ज्यांच्या अंतःकरणामध्ये जगाचे अपराध साठवण्याची क्षमता आहे. 750 वर्षे होऊन गेल्यावर 5 लाख लोक आज आळंदीहून पंढरीला ज्ञानोबा माऊली भजन करीत चालतात, उगीच नाही. आणि म्हणून त्यांना माऊली म्हणतात. अशा माऊलींचा अभंग मी सेवेकरता निवडला. या अभंगातून ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला संसार सागरात तरून जायचं असेल तर सद्गुरूच समर्थ आहेत, दुसरा कोणीच नाही. विठाला संसारातून तरून जाणं इतकं सोपं नाही. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला पण बुळाले तयाचा मुळ ना मार. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंग वे सामर्थ्य. कोणालाही स्वतः सामर्थ्यानं तरुण जाता आलं नाही. अनेकांनी प्रयत्न केला पण कोणाला ते शक्य झालं नाही. कारण संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. ठाऊकाच्या आहे संसार दुःखाचा चित्तीक्षण त्याचा वाहू नाही. बरं एक दुःख नाही देवा, अनेक दुःखे सांगू किती सकल संसाराची स्थिती. या संसारामध्ये एक दुःख नाही अनेक दुःख आहे. एक दुःख बाजूला केलं की दुसरं दुःख तयार आहे. सोसायटी भरली, घरपट्टी तयार आहे. घरपट्टी भरली, लाईट बिल तयार आहे. जेमतेम लाईट बिल भरत तिथलं मग निरोप पुन्हा मोटर शिलकी गेली. जेमतेम मोटर बांधली, कांद्याला तयारी केली, मजूर शेतामध्ये आले, लाईन दिसली पण मोटर उठत नाही. नंतर द्या मागून पाईप मोटर कापेला घ्या, खाली पाईप भरवली. जेमतेम मोटर आधी कांद्याला सुरुवात केली, निम्मे शेत लावलं गेलं, तेवढा निरोप पुन्हा डीपी शिलकी गेली. असा रागात घरी येतो, तांब्याभर पाणी पितो, बसतो ना बसतो तेवढ्यात फोन आला, याही मरी घ्या. इकडून भाडं उचलतो, यायला रवाना करून घेतो. दिनभरला भुक्या आल्याला बायकोला चहा ठेव म्हणजे बकरी मरी गई. असं वाटतं असताना आता पारायणलाच बसो. पण भय वाटे परी न सुट्या संसार. बरं दुःख नाहीसं व्हावं, सुखाची प्राप्ती व्हावी. देवा या आशेत आमचा जन्म चालला. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. आज बरं होईल, उद्या बरं, इकडून बरं होईल, तिकडून बरं होईल. पण देवा अरे अजूनही दुःख जात नाही, आम्हाला सुख मिळत नाही. याला कारण हा संसार आहे. मग संसार दुःख मूळ चौकडींगळ. बरं का, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. अशा या भयानक भावसागरातून तरुण जाण्याकरता माऊली म्हणतात सद्गुरूच समर्थ आहे, दुसरा कोणीच नाही. हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसार तारक. सद्गुरु
इंद्रचंद्रदेव समाधी करोणी नसेची निशांत नसेची निशांत आन कोणी इंद्रचंद्रदेव समाधी करोणी इंद्रचंद्रदेव समाधी करोणी. माऊली म्हणतात या भवसागरातून संसार दुःखातून तरुण जायचं असेल तर सद्गुरू समर्थ आहे. सद्गुरू वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आण कोणी. तो ऐकणारा साधक होता, तो अभ्यासू होता. तो बोला माऊली आम्ही नेहमी कीर्तन ऐकतो. तुकोबराय सांगतात बाप हो तुम्हाला संसार दुःखातून तरुण जायचं असेल तर चिंता करू नका. संसार सागर तरता कार्य कैतसे चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवणी. भगवान विटेवर उभा आहे तो हा उतरेला पार भव दुस्तर नदीचा मनोवणी शरण जावे सर्व व्हावे देवासी. तुकोबराय सांगता भगवान तारून नेतात, चिंता करू नका. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते. तेथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीचे तडे सरले माया जाळ. भगवान म्हणतात या संसार सागरातून जन्म मरणाच्या मृत्यू दुःखातून मी तारतो तेशाम समुद्रता मृत्यू संसार सागरात. असं असताना तुम्ही म्हणतात सद्गुरू तारतात. फार झालं सद्गुरू तारतात एवढं सांगा, पण नसेची निष्ठंक आन कोणी दुसरा नाहीच. चकारात्मक माऊली सांगतात. कारण नसेची या शब्दाचा अर्थ असा दुसरा नाहीच. कारण शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. काही वेळेला अर्थ जर कळाला नाही तर अनर्थही होतो. काही लोक बोलतात पण अर्थाकडे बघत नाही. एखादा विचारलं तुम्ही का कधी आले? उद्या आलो. केव्हा जायचं? काल जायचं. अरे काल केव्हा उद्या केव्हा काय काय अर्थ करत नाही. एक डॉक्टरकडे डॉक्टर अलीकडे मला शौचाच होत नाही. डॉक्टर मला अलीकडे होत नाही मग पलीकडे बसा. अर्थाचा अनर्थ होतो बरं का. एखादी आजी आजारी बोलली तू डॉक्टर काय केलं? डॉक्टर आमची आजी आजारी. मग काय झालं? खोकला येतो, बारीक ताप आहे. डॉक्टरने दोन गोळ्या दिल्या, पातळ औषध द्यायला सांगितलं. बुड्डी को हिला के देना. डॉक्टर गायमा उतंद्रीमा. याला काय अर्थ समजला नाही. घरी याला मोठ्या बोला बोलून आणलं. 80 वर्षी म्हातारी खाटवरती उचली हो. यांनी पाय धरा त्याने डोकं धरा लागणार दल्लीला हलवा. दल्ली म्हणे भाऊ असं काय करणार नाही. माडी औषध दे राहिलो आया असं औषध मग हाय ती म्हणली नाही. म्हातारे म्हणजे जमाना बदली घ्या वही बी असं औषध. दोघं जण मध्ये आता एकाने पाहिलं म्हणे का रे काय करताय? म्हणे औषध द्यायचे. असं कसं औषध आहे? डॉक्टर सांगितलं बुड्डी को हिला के देना. तो माणूस शाना होता मूर्खांनो. अरे बुड्डी को हिला के देना म्हणजे औषध हालायची देवा सांग का दल्लीला हाला सांग. त्यामध्ये दल्लीने आवरील दिनं हो. अर्थ जर समजा असा अनर्थो. काही लोक अर्धवट ऐकतात. असं कार्य होतं. मालक म्हणजे तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही पानं टाका, तुम्ही पानं उचला, तुम्ही वाळा, असे कामं वाटले. बसल्या पंक्ती. ज्यांना पानं टाका त्यानं टाकले आणि ज्यांना उचलायला सांगितले त्या तंद्रीमा त्याचे उचलाना अर्थ काय समजणार? त्या टाकी राहणार उचली राहणार. जेवणार कर भाऊ या सगळं पेत बदली घ्या. तो टाकी राहणार उचले राहणार. टाकाय बी घ्या उचलाय बी घ्या. जेवणार मिळणार ते उठतंच का बसतं. तेव्हा मला काय म्हणे का हो पानं टाका ना. आम्ही टाकले. कुठे? म्हणे उचलले. हां का बरं? तुम्ही नाही तुम्ही टाका तुम्ही उचला. अरे उचला आपण कवे उचला? जेवण झाल्या उचला म्हणे. हा कवे काम मोडणं आहे का नाही? अर्थाला म्हणतोय. तसं माऊली म्हणतात सद्गुरू तारतात असं सांगा, पण नसेची निष्ठंकानं कोणी दुसरा नाहीच. तो साधक म्हणतो आम्ही ऐकतो. तुकोबराय सांगता भगवान तारून नेतात. संसार सागरात तुम्ही त्याला शरण जा. तो हा उतरेला पार भव दुस्तर नदीचा. संसार सागरता कार्यकर्त ते चिंता पहिलं बा जाता कटीकर ठेवणी. मग देव तारतात हे खरं का तुम्ही सांगता सद्गुरू तारतात हे खरं? माऊली म्हणतात सद्गुरू तारतात हेच खरं आहे. दृष्टांत दिला माऊलीने. नाव तारी साचार माझी बैसली थोर थोर तारकी विना पहिलं पार समर्थ नर न पवती. नावेमध्ये शिकलेली मंडळी बसली. बराच वेळ झाला नाव काय आले ना.
ते नावाळी येईना. ते म्हणले म्हणले का हो आपल्यापेक्षा तो नावाळ्या हुशार असेल का? तो म्हणजे तो काय हुशार असेल. मग काय त्याची वाट पाहतात. पण नाव तारते का बुलवते तारते. दिला दोर सोडून निघाली नाव. बरोबर मधोमध गेली. अशी जी नाव होती ती अशी झाली. एकाने पहिलं म्हणे का हो नाव कुठं जाय राहिली. म्हणजे पलीकडे. मग निघतं का कुठं जाय राहिली. म्हणजे गंगासागर. हां आपल्याला पलीकडे जायचे. पलीकडे जायचं होतं तर त्याला येऊ द्यायला पाहिजे होतं. नाव तारी हे साचार. नाव तारते खरं आहे. माझी बैसली थोर थोर. बसणारेही समर्थ आहे. नावही तारणारे आहे. पण तार केविना पैल पार. समर्थ नर न भवती. नाव जरी तारणारे असले बसणारे जरी समर्थ असले पण एक नावाळी नसेल ते नाव पलीकडे जाणार नाही. जाईल ती पण गंगासागर. तसं भगवान ही नौका आहे आणि सद्गुरू हे नावाळी आहेत. भगवान नौका जरी तारणारी असली पण सद्गुरू नावाळी असतील तरच तो पैल तीराला जाणार. मग सद्गुरू वाचून संसारी तारक नसे ती निष्ठंक आन कोणी. माऊली पटला आम्हाला. सद्गुरू तारून येतात पटलं. पण माऊली हे जे देव आहेत ना इंद्र चंद्र हे ब्रह्मदेव हे तारू शकत नाही का? माऊली म्हणले ते काय तारणार आहेत. त्यांचा संशय भ्रम गेला नाही. दुसऱ्याला काय ते निसंशय करतील हे दुसऱ्या चरणामध्ये इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. इंद्र चंद्र देव 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 ब्रह्मादि करो. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. संशयाति श्रेणी छेदितीना. संशयाति श्रेणी छेदितीना. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. संशयाति श्रेणी छेदितीना. संशयाति श्रेणी छेदितीना. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. माऊली म्हणतात अरे बाबा हे भ्रष्ट देव आहे. हे काय देवला तारणार आहे. तो इंद्र त्याचा काम त्याला घालवता आला नाही. तो आहिल्याकडे गेला आणि भ्रष्ट झाला. परिणाम इंद्रा पहिले भगे. चंद्र झाला काळा. नारद चुकला चाला भजनाचा. त्याचा काम त्याला घालवता आलं नाही. गौतम शाप दिला. सगळ्या अंगाला भग पडले. असा तो इंद्र तो काय चालणार आहे. चंद्र कामाचरित आहे. ब्रह्मकन्याशी धरूज आहे. असे भ्रष्ट देव यांचा संशय भ्रम गेला नाही. दुसऱ्याला काय ती निसंशय करतील. कारण दुःखाला करम भ्रम संशय ह्या गोष्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. भ्रम किती वाईट असतो पा. संत कृपा झाली म्हणजे काय. संत आपला भ्रम काढतात. धन्य आनंदाची सापले वेळ त्याने संत सज्जन भेटेले कृपाळ. त्याने फेला बुद्धीचा ओमळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. भ्रम हा दुःखाला कारणीभूत आहे. भ्रम कसा वाईट आहे बघा. ही रेल्वे नवीन निघाली तेव्हा रेल्वेमध्ये लोक बसायला घाबरायची. काही लोक तर रेल्वे येताना पाहिलं की शेतावरून घरी पळून यायचे. त्यांना असं वाटायचं न जाणं आपली मागेनं फिरी आहे. एकाच्या मुलीला भेटायला जात होतं. दीपावलीला मुलगी आली नाही. कपडे घेतले पिशवी भरली तिकीट काढलं गाडीमध्ये बसला. आला चक्कर तिकीट तिकीट
हा भोळा माणूस शेखरला पाहिलं घाबरायला लागला. शेखरी पाहिलं लोक तिकीट काढत नाही तरी घाबरत नाही. याने तिकीट काढलेलं एवढं घाबरायचं काय कारण नाही, भोळा माणूस आहे. शेखरने तिकीट पाहिलं, म्हणलं होतं आवरत का तिकीट आहे. हा जास्तच गुमान लावून गेला. तो म्हणलं काय तिकीट मात्र रे, कशाला बाईचे तिकीट देऊन दिलं. बरं झालं जास्त काय बोलला नाही. शेखर पुढे गेला. याने काय केलं, पिशतून पातळ काढलं, कोपऱ्यामध्ये गेला आणि ती साडी नसून घेतली आणि बाकावर येऊन बसला. शेखरी पाहिला अजून स्टेशन आलं नाही. या बाकावर तर बाई नव्हती आणि अशी आबडजोबड बाई आली कुठून. आता माणसाला काय साडी नेसायचे का. आला शेखर, काय भोळा माणूस आहे, बाईची तिकीट बाई होऊन गेला. आला तिकीट याला अशी खात्री झाली आपलं बाईची तिकीट आहे, पण बाई झालो. याला काय घाबरायचं. रुबा पण तिकीट दाखवलं. तिकीट पाहिल्यावर शेखर म्हणला येतो मर्द का तिकीट आहे. तो म्हटलं तेव्हा म्हटलं आवरच आहे ना, आता म्हणतो मर्द का तिकीट आहे. आता मर्द होण्याकरता 7-12 काढणं पडली का. तो मर्दच होता, वायबारमुळे आवरत झाला. तसा तुम्ही आपण परमात्मा आहोत. ममाई वंशी जीव लोके जीवभूत सनातन. पण हा जीव भ्रमिष्ठ झाला भ्रमामुळे, संशयामुळे आणि दुःख भोगतो. विठाला भ्रम आला की तिथं दुःख. खेड्यातला माणूस हाटलीमध्ये गेला, रेल्वेवर दुकान पाहिलं. 1 रुपयात साखर मिश्रित दूध मिळेल. ऑर्डर दिली, दूध घेतलं, पण दुधात साखर नाही. पैसे देताना मालकाला म्हणला का हो तुमच्या हाटी दिला बाळी. म्हणजे काय झालं, अहो दुधात साखर नाही. मालक म्हणल्यावर नोकर विसरला असेल. पण माझं नुकसान झालं ना, बिना साखर दूध प्यावं लागलं. म्हणजे द्या माझ्या वाट्या साखर. त्या हाटलीला मला म्हणलं काय बावडर माणूस आहे. साखर दिली त्याच्या हातावर, साखर खाल्ली. तो हाटलीचा उतरला आणि त्या हाटलीसमोर असा गरगर फिरायचा, खाली बसायचा. चक्रा मारायचा, खाली बसायचा. हॉटेल मालकाला असा भरम झाला, न जाणून दुधात पाल पडले असेल. हा जर मेला, यांना सांगितलं हाटलीत दूध घेतलं, आपल्या हाटलीचा पंचनामा होईल. तो हाटेल मालक गल्ल्यावर उठला, स्वयंपाकघरामध्ये गेला आणि 40 दूध बघू ना कार्यकर्ते ना, आणि गल्ल्यावरून बसला. हा गरगे फिरतो, खाली फिरतो. लोक गोळा झाले. का रे आजारी आहे का. नाही तब्येत बरं नाही डोकं दुखतं का. नाही मग चक्कर येतं का. नाही मग गरगा का बरं फिरायला. मग दूध मग साखर पकायला नो. आपले मालक म्हणे काय बेकार माणूस हा, यांना वायबरपणामुळे 40 दूध फेकाय घेऊ. म्हणजे भ्रम इतका वाईट आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात हे जे देव आहेत ना, हे भ्रमिष्ठ देव आहेत. यांचं दुःख यांना घालवता आलं नाही. दुसऱ्याला सुखी करण्याकरता स्वतः सुखी असावा लागतो. राणी दुःख्या दुःखी भेटली, शिनले ते गेले शिनल्या पासी, झाले त्या दोघांशी एक गती. अहो दुःखाजवळ जाऊन दुःख मिळेल का. मग यांचं दुःख यांना घालवता आलं नाही, दुसऱ्याला काय सुखी करतील. दुःखाजवळ दुःख गेलं सुख मिळत नाही. म्हणून राणी दुःख्या दुःखी भेटली. एकाला आजार झाला, एकाचे 2 दिसायचे. तो डॉक्टराकडे गेला. म्हणजे डॉक्टर मला असा आजार आहे, एकाचे 2 दिसातो. म्हणून डॉक्टर म्हणजे तुम्ही तिघं कशाला आले हो. म्हणजे याला 2 द्यायचे, त्याला 3 दिसायचे. एका दिवस सुखी करतील. तसं इंद्रचंद्र हे जे देव आहेत ते भ्रष्ट देव आहेत. यांचा संशय भ्रम यांना घालवता आलं नाही, दुसऱ्याला काही निसंशय करतील. मग इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी नाम. मग महाराज असे जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंची ओळख आम्हाला सांगा. तुकाराम ज्ञानोबा आहे त्या सद्गुरूंची ओळख अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगतात. उघडे परब्रह्म उघडे
सद्गुरूची मूर्ती पूर्वे ते आरती शिष्याची या शिष्याचं मनोगत पूर्ण करतात, शिष्याचं चित्त हरण करतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. सद्गुरू त्यांना म्हणावं हे शिष्य आपलासा म्हणतात. अवज्ञा कधी केली नाही याने गुरु शिष्य पण सिद्धी नेले. ज्ञानोबासारखे शिष्य सद्गुरू, निवृत्तीनाथ महाराजांसारखे सद्गुरू, असे जे सद्गुरू असतात ते शिष्याचं हित कल्याण करू शकतात. तुकोबरायचे सारखे सद्गुरू, निळोबरायचे सारखे शिष्य सद्गुरूंची कृपा व्हावी एवढ्या करता ज्यांनी 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. आपले सद्गुरू तुकोबराय आपल्या कृपा करतील त्याच वेळेला अन्नग्रहण करणार म्हणून 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. त्या त्यागाच्या प्राप्तीनं भगवान प्राप्त झाले. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विनयी तर कोण सांगे. भगवंतानी पाहिलं निळोबा डोळे उघडा. निळोबाने डोळे उघडून पाहिलं पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णावे तेची शोभा. भगवंताला पाहिल्यावर पुन्हा निळोबाने आपले डोळे लावून घेतले. भगवंतानी पाहिलं निळोबाने आपल्याला ओळखलं नसेल. भगवंता निळोबा मला ओळखलं का, मी कोण आहे. गतिभ्रता प्रभो साक्षी निवास शरण श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमौर्यम. जगाचा नियंता असा जो भगवान परमात्मा आहे निळोबाराय म्हणतात देवा निळवणे Oh
प्रत्यक्षात भगवान निळोबरांच्या पुढे आले. तळी निरोबाचा देवा येथे तुझा लागे बोलाविले कोणी, प्रार्थेल्या वाचून आला का. देवा मी तुझं काही चिंतन केलं नाही, नाम घेतलं नाही, नामचिंतन केलं नाही. प्रल्हाद कैवारी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगटुनी. तो प्रल्हाद तुझा सारखं धावा करत होता नारायण नारायण. त्याच्यासाठी तू धावून गेला ते बरोबर आहे. तैशापरी संकट नाही बा मला, तरी का फुकट श्रम केला. तसं माझ्यावर काही आपत्ती नाही, मी तुझं काही नाव घेतलं नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोचे देवा, तुका याचा धावा करीत असो. इतकं निष्ठा इतका भाव ज्याच्या गुरुवर आहे, असे जे गुरु असे जे शिष्य असतात म्हणा, ते शिष्याचं मनोगत पूर्ण करतात. निळोबारा तुकोबारा येऊन निळोबारा कृपा केली कृतात. पण तू नाही तर असे काही गुरु असतात महाराज, अधिकार बघून शिष्य बघावा आणि लायकी बघून गुरु करावा. नाही तर असे गुरु शिष्य तुका म्हणायचे गुरु शिष्य जाण विठोबाच्या नरका जाती. एका गुरुजीने अशी मूर्ख शिष्य केले, दोघंही भांडखोर. गुरुजी म्हणले का रे तुमचं दोघात जमत नाही, भांडण होणार नाही, असं मी तुम्हाला कामं देतो. हे बघ तू माझ्या उजव्या हातात सेवा कर, तू डाव्या हातात सेवा कर. दोघं यायचे, न बोलताना आपापली वाटे सेवा करून जायचे. एक दिवस उजव्या हातात सेवा करा, शिष्य गैरहजर आणि हा हजर. गुरुजी म्हणले बघ आज माझा डावा हात काही दुखत नाही, उजवा हात दुखतो, याची सेवा कर. तो म्हणे गुरुजी त्यानं आपलं जमत नाही, मी त्यांना हातल्या हात लावा नाही. मग गुरुजीने ओळखायला पाहिजे होतं. मग गुरुजी मूर्ख, माझी आज्ञा आहे याची सेवा कर. तो मूर्ख, त्याने अशी सेवा केली, तो हात बरा होण्याऐवजी सकाळी गुरु उठल्याबरोबर हात मागेन पाय पुढे, हात बी असा पाय बी असा. दुसऱ्या दिवशी तो गैरहजर हा हजर. गुरुजी मूर्खा तू काल कुठे गेला होता, अरे तुझ्या वाटे सेवा त्याला करायला लावली बघ. अरे रात्रभर मला झोप आलेली नाही, हातही सुजला पायही सुजला. तोही मूर्ख होता. तो म्हणे गुरुजी काळजी करू नका, त्याने नुसताच सुजाडा, पण आज मी त्याला हात बी ठेवले पाय बी ठेवले. असे मूर्ख शिष्य काय कामाचे. अरे बाबा उजवे वाम भाग तुका म्हणे एकच या. उजवा डावा नावं दोन आहे, आत्मा एक आहे. तसे हरिहरा भेद नाही नका करू वा. असे जे मूर्ख शिष्य असले, तुका म्हणायचे गुरु शेजान विठोबाच्या नका जाती. आता असे काही गुरु निघाले महाराज, घरोघर गुरु तयार झाले. स्वतःच माळा घेऊन फिरतात, गुरु करून घ्या माळा टाकून घ्या. एकाला असं वाटलं उद्योगधंदा कामं करून पोट भरत नाही, खायला मिळत नाही. साधू बनाव लोक पाया पडतात, खाऊ बी घालतात, पैसेही देतात. 2-4 जिल्ह्याच्या पलीकडे गेला, दाढी बांधून घेतली, जटा बांधून घेतल्या, अंगावर उपरण घेतला, लुंगी लावून घेतली, बसला मारुती मंदिरावर. लोक यायचे पाया पडायचे, लोक यायचे पाया पडायचे. एकाने विचारलं बाबाजी आपकी उमर क्या है. मग लबाडीला काही मर्यादा, याने अशी वरून आणली. अरे उमर उमर क्या पुछता बच्चा, राम जी की विवाह में घी प्रस्ता था. काय वय विचारतो, रामाच्या लग्नात तूप आणणारा मी होतो. लोक म्हणे हा भाऊ. दुसरा म्हणतो वय बी भाऊ, त्या कसाला मरतील, त्याचा सोसायटीने कर्ज नाही, तरी वय बी भाऊ म्हणणार होता तो. एक मला का रे शक्य आहे का, माझ्याबरोबर या. हुशार म्हणजे होता तो. गेला तो, दर्शन घेतलं. बाबाजी आपकी उमर क्या है. अवला बाळच. अरे उमर उमर क्या पुछता बच्चा, राम जी की विवाह में घी प्रस्ता था. असं म्हणजे मारली थोबाडीत साधू उफटा. तो म्हणे आबा लोक साधू असले मारतच बी, मी ते खावानाच ऐकेले, मारेल काय ऐकेलं. मारलं त्याला. उठला तो म्हणे का रे का मारलं. का मारलं म्हणजे
रामाच्या लग्नात तुम्ही तूप वाढत होता म्हणे. हो, मग त्या पंक्तीमध्ये मी जेवायला होतो. तुम्ही बरोबर म्हणा पान सोडली ना तेच ना तर केलं तुम्ही तुमले. बरंच आहे या गावात सापडा दाख होईल की नाही. तो म्हणे घर जायला परवडले. अशी जे लबाडांचा भरणा झालाय महाराज. पण सद्गुरू त्यांना म्हणावं जो शिष्याचं वित्त हरण करतो, चित्त हरण करतो. अलीकडे वित्त हरण करणारे गुरु आहेत. विठाला विठाला माऊली म्हणता उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वे ते आरती शिष्याची. शिष्याचं मनोगत पूर्ण करतात, शिष्याला कृतार्थ करतात. गुरुजीने म्हणावं माझा शिष्य, अशी शिष्य सेवा असावी म्हणून पूर्वे ते आरती शिष्याची. कोणी म्हणाल महाराज असा जर सद्गुरूचा महिमा आहे, असा साधूचा महिमा आहे, पण लोकांकडे जर आपण बघितलं लोक त्या साधूची निंदा करतात. हो, नावं ठेवतात परमार्थ करण्याला, साधू महात्म्याला नावं ठेवतात, निंदा करतात. माऊली म्हणतात अरे बाबा त्यांच्या निंदेला महत्त्व नाही. मुख्य जे श्रेष्ठ लोक आहेत ते या संतांना वंदन करतात. हे महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात. वंचना करीत जनदृष्टी नष्ट, वंचना करीत जनदृष्टी नष्ट, वंचना करीती जनदृष्ट नष्ट, वंचना करीती जनदुष्ट नष्ट. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो. संशयाचे श्रेणी छेदिते संशयाचे त्यांच्या निंदेला महत्त्व नाही. वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता. श्रेष्ठी लोक मात्र वंदन करतात. इतरांच्या निंदेला काय महत्त्व आहे.
त्यांनी किती निंदा करू द्या, त्यांच्या निंदेला महत्त्व नाही. त्या काळातही निंदा केली. तुकोबरांना बरं म्हटलं नाही, देवना संसार तुका दो हे कळे चोर. परमार्थ करतानाही नाव ठेवतात, न केलं तरी नाव ठेवतात. आज आपण न करते तीर्थयात्रा दुजयासे जाऊ निधी, विषयाचा लंपट शिकवे कुविद्या कुबुद्धी. असं समाजामध्ये लोक आहेत, परमार्थ करतात तरी नाव ठेवतात, करू नका तरी नाव. आम्हाला काय म्हणतात, काय महाराज तुमचं बरं आहे हो, तुम्ही बी मारा हो. हा घर सोडत नाही. बरं 2-3 दिवस गेला पुन्हा ते लोक, काय महाराज आज काय कुठे, म्हणजे गेलं तरी नाव ठेवतात, राहिलं तरी नाव ठेवतात. म्हणून बाबा यांच्या नावं ठेवायला महत्त्व नाही, पण श्रेष्ठी जे लोक आहेत या सद्गुरूंना वंदन करतात. त्यांच्या चरणाची धूळ आपल्याला लागावी अशी अपेक्षा देवाने करावी. देवैचर चरणीची माती, धावत चालती मागे मागे, नामयाच्या पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीची. या संतांच्या सद्गुरूंच्या पादुका डोक्यावर घेऊन देवाने नाचावं. संत जाती हरिकीर्तना त्यांच्या वाई नामोचे वाना, नवे नवे त्यांच्या पायाचे धुळून आपण पावन व्हावं असं देवाने म्हणावं. माझ्या आटाई जे पवित्र पण ते म्हणजे भक्ताचे ने जाण, या लागे मी आपण धावे चरणू वंदावया. भक्त चरणू वंदिता मज केवढी आली पवित्रता, माझी पायवणी वाय माता जाण तत्वता सदाशिव. भगवान या भक्तांची पूजा करतात, सेवा करतात. असा या सद्गुरूंचा महिमा आहे, असं त्यांचं सामर्थ्य आहे. एकदा नारद म्हशी देवाकडे आले, म्हणे आईसाहेब देव कुठे गेले, म्हणे देव देव घरामध्ये देवाची पूजा करतात. नारदा पाहिलं सगळे जगाचा बाबा हा देव, बळीया माझा पंढरराव तो हा देवाचा हे देव. आणि याचे देव कोण, नारद देव घरामध्ये गेले, भगवान पूजा करत होते. कोणाची, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरी शुक शौनक विश्वदा. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक या भक्तांची पूजा भगवान करत होते. संतांची सुख झाली या देवा, म्हणून सेवा करी हे त्यांची. भगवान म्हणतात या भक्ताची सेवा मी का करतो, माझ्या आटाई जे पवित्र पण ते माझ्या भक्ताचे नि जाणो. हे सद्गुरू हे भक्त देवाला किती आवडतात. भगवान म्हणतात एकाला तुम्ही देवपूजा करायला बसतात, अशाला तुमच्याकडे साधू मालकरी वारकरी कोणी आला, त्याची सेवा पूजा आदर न करता जर देवपूजा करत बसलात तर भगवान म्हणतात ती पूजा मला आवडत नाही. सिद्ध करून देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे संत पूजावे. जर साधू मालकरी वारकरी आला त्याची सेवा पूजा न करता माझी पूजा करत बसला तर ती पूजा भगवान म्हणतात मला आवडत नाही. सिद्ध करून ही पूजा संभार माझे पूजेचा त्याजर, पूजा करता एकाग्र साधू नर घरा येती, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, तेने माझा हानितल्या लाथा किंतु माझा घाता प्रवर्तला. त्या साधूची सेवा पूजा आदर न करता माझी पूजा करत बसलात तर तेने माझा हानितल्या लाथा, माझ्या लता पारगड असं मी समजतो. तो जे मंत्र म्हणतो फुलं वाहतो मी दगड समजतो. येती दगड तैसे बरी, मंत्र पुष्प देवाशी, मंत्र पुष्प देवाशी, मंत्र पुष्प देवाशी. येती दगड तैसे बरी, मंत्र पुष्प देवाशी, मंत्र पुष्प देवाशी, मंत्र पुष्प देवाशी. मी दगड समजतो ती पूजा मला आवडत नाही. कशाप्रमाणे आवडत नाही. एकनाथ महाराज दृष्टांत दिला. एका बाईनं स्वाश्रम एका बाईला आमंत्रण दिलं, सीताबाई तुम्ही 11 वाजता माझ्याकडे जेवायला या. आता नेम असा आहे आंधळ्या माणसाला आमंत्रण दिलं म्हणजे 2 आमंत्रण समजायची. कारण आंधळा एकटा येईल का, काठी बरोबर येतो. ती बाई जेवायला आली, एकुलत्या 1 लेकराला बरोबर आणलं. आणि ज्या बाईकडे आमंत्रण ती बाई कृपण होती,
कंजूस असे काही माणसं कद्रू असतात बरं का. उष्ट्या असताना कावळा उठत नाही. एक तर असा कद्रू गावात पंगत असली की तूप वळाला त्याला बोलवायची. त्याची पद्धत अशी होती, वाटीत तूप घ्यायचा दामन बोलवायचा, असं दामदान वाढायचा. ज्याच्या पानावर पडलं त्याचं भाग्य समजा. लोक म्हटले अहो महाराज हे काही तूप खायला भेटणार नाही. दामदान तूप वाढायचं, वाटीवर तूप गाव उठवायचा. लोकांना सत्कार ठेवला, पदवी दिली. कोणती पदवी? दामू आप्पा. दामदान तूप वाढतो दामू आप्पा. काय योग त्याच्या मुलाचं लग्न झालं, त्याला जो वेळी भेटला तो धुपा आप्पा. शरलं सव्वा शहर. तो धुपा आप्पा 2-4 पाहुणे घेऊन दामू आप्पाकडे आले. स्वयंपाक त्याला जीवाला बसले. याची सवय वाटीत तूप घेतला, दामन बुडवला असं वाढायला लागला. धुपा आप्पा म्हणे थांबा, उदळपट्टी. उदळपट्टी हो, काठ कसर करायला पाहिजे. याच्या बाय काय काठ कसर करणार, आपल्याकडे येऊन बघा. दामू आप्पा 2-4 पाहुणे घेऊन धुपा आप्पाकडे गेले. स्वयंपाकाला जीवाला बस. यांना आठवण आली आपण दामदान तूप पाडतो, उदळपट्टी म्हणतात. यांची पद्धत कशी काय बघू बरं. तर धुपा आपण काय केलं, घरामध्ये गेला, विस्तो आणला. त्या विस्तोवर एकच थेंब तुपणा ठेवा, असा तुपचा काढा बसा. दामू आपण जिरूनच गेले हो. तो म्हटले मित्री थेंब थेंब मारतो, भाऊ एकच थेंबवर गाव उठाळा. असे काही कद्रू लोक काय कोणा उपयोगी पडतील का. तशी ती बाई कंजूस. ते म्हणे सीताबाई मी तुम्हाला आमंत्रण दिलं, या काट्याला कशाला आणलं. काय ती बाई कृपण मुलाच्या थुबाईत मारली, मुलाला ढकलून दिलं आणि त्या मुलाच्या आईला जेवायला बसवलं. आता सांगा कोणती अशी आई हो मुलाला ढकलून दिल्यावर घरात जिलेबी खाईल का. नाही खाणार. आणि जर खात असेल समजावी मुलाची आई नाही, ही बापाची बायको आहे. कारण तिचे पिढे बाळ प्रांतीच्या विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. मुलाला ढकलून दिला, त्या ज्या बाईला जिलेबी गोड लागली नाही, 2 घास खाल्ले, हात धुवून टाकला. घर मालकीने वगैरे सीताबाईनं राग आला, गोदेश कपाट उघडलं, 1000 रुपयाची साडी काढली. सीताबाई नेसाई साडी, ती मी लावा काळी. सोन्या सगळ्या लेकराला ढकलून दिलं आणि मला जिलेबी खाऊ करते आणि साडी नेसवते. त्या बायला जिलेबी गोड लागत नाही, साडी गोड लागत नाही. बाळक एक एकुलता, त्यासी माता आणि तल्या लाता. मग पाठवला ये नेसवेता, शोभली माता समजे ना. तसं संत माझे लढीवाळ, त्यांची पूजा मध लागे गोड. आणि त्या संतांचा अनादर करून माझी पूजा करतात. आग लागो तुमच्या पूजेला. अशा वेळेला काय केलं पाहिजे. सांडून माझे पूजा ध्यान, जो संताचे गाली लोटांगण. कोटी यज्ञाचे फळदान, मदर्पण तेने केले. देवपूजा टाकून जो संतांची सेवा पूजा करतो, भगवान म्हणतात कोटी यज्ञाचे फळदान, मदर्पण त्यांनी केले. असे जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंची सेवा स्वतः भगवान परमात्मा करतात. राम नामे कैता घोष, तेने तुडते भवपास. तो हे शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्ती श्री सादर. ज्यांच्या चिंतनानं भवपास तुटतो असं भगवान रामचंद्र प्रभू ते देखील आपले वशिष्ठ सद्गुरू त्यांची सेवा करतात. म्हणून वंचना कती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. मग माऊली तुम्ही जे आतापर्यंत सांगितलं सद्गुरूंचा महिमा, तुमचा काय अनुभव. माऊली म्हणता अरे बाबा माझं कशाला विचारतो, मी तर या सद्गुरूंचा दास झालेला देव आहे. म्हणे गुरुचा विदास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास. नेणे साधनास आनकामी, नेणे साधनास आनकामी. चंद्रदेव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करोनी. नेणे साधनास
तेना संशयाश्रेणी तेना ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि कुमार 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 जय कुमार 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 जय कुमार 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 जय कुमार 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 ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा माझं कशाला विचारतात, मी स्वतः सद्गुरूंचा दास झालोय. ज्ञानोबाराय म्हणतात, मी स्वतः सद्गुरूंचा दास झालेलो आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मा साधूचे संगती. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो रुख मज हृदयी सद्गुरू जेणे तायला संसार. म्हणून बाबा माझा अनुभव आहे, मी नुसतं तुम्हाला सांगत नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, स्वतः दास आहे. तुम्हाला सांगतो असं नाही, मी स्वतः दास आहे, माझा अनुभव आहे. कारण परमार्थामध्ये दुसऱ्याला सांगणं सोपं आहे, अनुभव येणं मात्र कठीण. आज अनुभवाविना बोलणाऱ्यांचा भरणा वाढत चालला. ज्यानं उठाव त्याने देवावर बोलावं, ज्यानं उठाव त्याने देवावर बोलावं. आज लबाड माणसं देवावर बोलतात, भोगी माणसं त्याग शिकवतात, घरी भाकरी खातात, बाहेर एकादशी सांगतात, घरी राहतात, पंढरीचं वर्णन करतात. पंढरीसे जा रे आल्यानो संसारा सांगणारा घरी, ऐकणारे पंढरपूरमध्ये. तिथं महाराज सापडत घरी मिळतात. का हो महाराज तुम्ही काही दिसले नाही म्हणजे कुठे? पंढरपूरमध्ये. म्हणे मी नाही जात. अहो तुम्ही तर सांगितलं, मी सांगानं काम करत, जावानं काम करत. सांग्यान कर्यान ते ते काही ते ब्रह्मज्ञान. लोकाला उपदेश करणं, लोकाला सांगणं फार सोपं आहे. नाथ महाराज सांगतात, शब्दावर पांडित्य मिळणारी माणसं आज रगळे. जेवी गुळा उसाचा घाना कोणीचा रस बरे भाना परी परी भ्रमणा कर करी तू ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी तो जनरंजवी निरोपणी सोये कोरड्यानी करकरी तू योगक्षम चाले गोमटा लौकिक थोर प्रतिष्ठा ते तो निजप्राप्तीची उत्कंठा न व ते वरिष्ठ ज्ञात्याची. अशा शब्दावर पांडित्य मिळणारी आज मंडळी आपण डोळ्याने पाहतो. पण अनुभव नसेल तर ज्ञान एकोपाय पोटासाठी. त्या ज्ञानावर, त्या कलेवर पैसा मिळून बंगला बांधून मजा करता येईल. पण भगवान म्हणतात, कोटी एक जन्म जावो न पवे माती. कोट्यावधी जन्म त्याला परमार्थ होईल, त्याला माझी प्राप्ती नाही. तो न बरो का विचारा अंतकरी विचारता तारा ते तर नातोळे धनुधरा त्रिचुदमी. पण परमार्थामध्ये किती ज्ञानी झाला त्याला महत्त्व नाही. कधीपासून परमार्थ करता याला महत्त्व नाही. तुम्हाला अनुभव किती आला हे महत्त्वाचं आहे. एक तास उरला खटवंगरायासी, एका तासात त्याला देव भेटला. मी 1972 पासून कीर्तन करतो, 50 वर्ष झाले. स्वप्नात देव नाही, कांदा येतो पण देव नाही. काय परमार्थ आहे? वयावर अवलंबून नाही, ज्ञानावर नाही, जातीवर नाही. जात वेत गोत कुळ शेळ मात भजे का त्वरित भावना ऐकतो. मग तुम्हाला अनुभव किती आला हे महत्त्वाचं आहे. अनुभव नसेल तर त्या ज्ञानावर हजामजा करता येईल, पण देवाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये अनुभव महत्त्वाचा आहे. अहो सामान्य संसार अनुभवण्यात चालत नाही. साधा स्वयंपाक कसा करावा
आचार्य लागतो. तर परमार्थानं हे लेकुराच्या गोष्टी येते भावापोटी अनुसार सामान्य संसाराला अनुभव लागतो. एका मुलीचं लग्न झालं, श्रीमंताची मुलगी नांदायला गेली. पहिल्याचा अनुभव, स्वयंपाकाचा अनुभव नाही. स्वयंपाक कसा करावा याचं ज्ञान नाही, अनुभव नाही. पाकशास्त्र पुस्तक बरोबर नाही आलं. स्वयंपाक कसा करावा, भात कसा करावा, चूल पिळवावी, पातेलं ठेवायचं, पाणी उकळल्यावर तांदूळ टाकावा, पण जाळ किती लावावा याच्या पुस्तकात काही नव्हतं. असे लाकडं घातले, तांदूळ जळायला लागला. खाली जायकवाडी, मध्ये चिखलवाडी, वरती तांदूळवाडी. मालक जीवाला बसला. तो म्हणले अरे अरे उंडला जायचं भेटला पण गोड फसली म्हटले. साधा भात करता येत नाही. रागला त्या उठला, 2-4 टोले दिले. मी काय आवरलं नाही. म्हणजे मी नव्हतो तिथं जेवायला. ती मुलीने पाहिलं, म्हणली मार्को पुस्तक आहे. रागाला पुस्तक फाडून टाकलं. स्वयंपाकाचा अनुभव नाही. काय स्वयंपाक करावा, पिठलं आणि भाकरी, पिठल्याचा अनुभव नाही. गेली शेजारी आजीकडे. आजी पिठलं कसं करतात? अगं काय तुम्ही अलीकडच्या पोरी, पिठलं म्हणजे काय अवघड आहे का? अगं चूल पिठावं, पातेलं ठेवायचं, तेल टाकायचं, जिरी मोहरी लसूण करपून घ्यायचं, ते गरम पाणी टाकावं, त्याचं बेसन मीठ टाकावं, 2-4 उकळ फुटला, झाली कढी, झालं पिठलं. म्हणजे आई मला येतं. गेली पिठलं भाकरी, मालक जेवली. दुसऱ्याची काय स्वयंपाकाचा कढी. आता कढी कुठे येते? गेली पुन्हा आजीकडे. आजी कढी कशी करतात? अगं ताकाप्रमाणे, पिठल्याप्रमाणे पातेलं तेल टाकायचं, जिरी मोहरी लसूण करपून घ्यायचं, ते ताट टाकायचं, थोडा हार टाकायचे, 2-4 उकळ झाली कढी. आजी मला येतं. आजीनं डोकं फिरणं हो. आजी म्हणजे सगळी विचारू घेते, मी येतो म्हणते. गेली कढी भाकरी, मालक जेवली. तिसऱ्याची काय स्वयंपाकायचा? मालक म्हणले बघ आज डेअरी बंद करतो तुझं, बासुंदी कर. आता गेलं कुठं बासुंदी करता येते? गेली पुन्हा आजीकडे. आजी बासुंदी कशी करतात? आणि आजीनं नेमकं डोकं फिरवलं होतं. म्हणजे किती दूध आहे? म्हणजे 5 लिटर. चूल पेटव, पातळ ठेव, दूध टाक, आटव, घट्टपणा आला, पावशेर मीठ टाक, हातपाव हळद, अर्धा किलो हिरव्या मिरच्या चिरून टाक. आजी मला येतं, मग कर. आता पुढं काय झालं ते कितना सांगायचे. म्हणजे साधा स्वयंपाक कसा करावा आचार्य लागतो, अनुभव लागतो. तसं परमार्थानं हे लेकुराच्या गोष्टी येथे भावापोटी अनुताप. परमार्थामध्ये अनुभव किती आला हे महत्त्वाचं आहे. कधीपासून परमार्थ याला महत्त्व नाही, अनुभव किती आला हे महत्त्व आहे. एकदा काय झालं, भटजीबा पूजा करत होते. असं नाकातून हात लावला. एका म्हणजे भटजीबा असं नाकतून का धरतात? त्याने गमत केली. अरे नाकतून दाबलं की देव भेटतो. तो म्हटलं देव भेटतो? विश्वास ठेवला. डोंगरामध्ये गेला, दरीमध्ये बसला, नाकतून दाबलं. आता नाकतून दाबलं का थंडी वाजते का? जीव गुदमरायला लागला, डोळे पांढरे व्हायला लागले, मरायची वेळ आली. पण विश्वास, देव भेटतो. देवाने पाहिलं, बाप रे बाप केवढा विश्वास आहे. पण डोळे पांढरे झाले, मरायची वेळ आली तरी हात सोडत नाही. लोक जिलेबी करतात, एकादशी मोठ टाकतात. आणि याचा एवढा भाव धावत आला. भगवान ए बाबा 16 हात मी देव आहे. त्यानंतर सांगितलं देवा मी तुला काय ओळखत नाही, ज्याने सांगितलं त्याच्यापर्यंत चाल. माझी भेट काय मंत्र्याची भेट आहे का? अरे जन्म जतन काय अंतराम काही आवत नाही. पर्या तुला विठोबाचे पाय युग्याच्या ध्यानी द्याता ना तो लिहितो तो आम्हापाशी मागे पिढी. पण भक्ताला ऐकलं चल म्हणले बाबा तो आडभंग आणि देव. बरजीबा पूजा ताट तांबे घेऊन मंदिराच्या बाहेर आले. पाहिलं तो आडभंग आणि देव. त्यांनी ताट फेकलं, देवाचे पाय झाले. देवा काय तुझं खरं नाही. त्याला अहो देवा 70 वर्षापासून मी देवपूजा करतो, 2 तास देवपूजा. या देवपूजा पाहिजे बडा भावबन वाकडा घ्या. मी गजसा बसता उसकाळा असा गरम माणूस. देवा अरे 70 वर्षे देवपूजा करून तो स्वप्नात तरी मला दिसला असता रे. स्वप्नात नाही. आणि आडभंग याला 8 वाजता सांग तो 9 वाजता देव धरलाय ना. काय तुझं खरं? भगवान म्हटले माझं खरं. माझी प्राप्ती, माझं दर्शन वयावर नाही, जातीवर नाही, ज्ञानावर नाही, भाव बळी आकळी एरवी नक. म्हणून परमार्थामध्ये अनुभव महत्त्वाचा आहे, दुसऱ्याला सांगणं महत्त्वाचं नाही. ज्ञानोबराय म्हणतात मी नुसतं दुसऱ्याचा सांगत नाही, माझा अनुभव आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, स्वतः मी गुरुचा दास झालेलो आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे.
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधू ते संगती तृणोपाय मज हृदय सद्गुरू जेणे तायला संसार म्हणून नेणे साधनासी आण काही. आता मला काही साधन करायची गरज राहिली नाही. मग इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छे देते ना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नामसप्ताहामध्ये आमचे संस्थेतील माझे गुरुबंधू की ज्यांच्या महाराष्ट्रात ख्याती आहे असे गुणीजन गायक म्हणणारी मंडळी अभ्यासू आचार विचाराने संपन्न असलेली मंडळी आमचे मृदंगाचार्य आमचे महाराजही आज उपस्थित आहेत. खरं म्हणजे इतरांपुढे कीर्तन करणं सोपं आहे, पण कीर्तनकारापुढे कीर्तन करणं बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणी तुम्ही ओळखल्या असतील. एरवी माझं कीर्तन आणि आजच्या कीर्तनामध्ये याची फरक तुम्हाला कळाला असेल. कारण काही ही मंडळी ऐकणारी नेहमी आमची कीर्तनकार मंडळी आहेत. मी फक्त यांच्यापेक्षा वयानेच वडील आहे म्हणून मोठा एवढा त्याचा अर्थ आहे. मी काही ज्ञानानं नाही, काही शरीरानं नाही, कोणत्याच बाबतीमध्ये नाही, पण तुमच्या प्रेमानं मी मोठा आहे. खरं म्हणजे माझं कीर्तन म्हणजे येड्या लोकांपुढे कीर्तन असतं बरं का. आमचा काल असा होता, महाराज 72 साली मी आलो आळंदीहून. तेव्हा असे लोक होते कीर्तन कसं बसावं सांगावं लागायचं. समोर व्हिडिओ ओळायचे हो, बाट की चुना माझ्याकडे मागायची, अशी त्यावेळी पद्धत होती. 72चा काळ म्हणजे त्यावेळेला परमार्थ काहीच माहीत नव्हता लोकांना. त्या विरदेला कीर्तनाला गेलो मी. म्हणे महाराज यादी कर द्या, काय काय लागेल. नामदेव पुण्यतिथी करायची म्हणतो भाऊ मृदुंग लागी, टाळ लागी, ज्ञानेश्वरी लागी, विणा लागी. विणा काय राहत म्हणतो मग कुठल्या राहते, तार राहत. एक म्हणे मग आपलं गाव माहिती कोण कर म्हणे बिलाटी मायना म्हणे. अरे बाबा ते तारे विनायक तो काय त्यावेळचा काळ खरंच तसा काळ होता. गेलो मी कीर्तनाला. पहिलाच प्रसंग समाज भरपूर. मी नवीनच आलो 72-73ची गोष्ट सांगतो. कीर्तन सुरुवात केली. म्हणतो का विना काही नाही भेटलं महाराज. म्हणतो नाही भाऊ शास्त्र हे लावून नाही मृदुंग सुरती टाळवं. आता कुठे शास्त्र वापरो नाही वापरो यांना बी बाणमाल राहिला नाही. लोक नाही भेटणार महाराज. म्हणतो नाही कीर्तन व्हावा नाही म्हणे महाराज लिहावं भागाडी. म्हणतो नाही भागावं. लोक उठले ती मी ऐकून एक मात्रा उठला म्हणे का रे भाऊ इथला सोक्ष मग घरच्यांना येऊ म्हणे. म्हणजे असा त्यावेळेचा काल होता. आता काय तसं राहिलं नाही महाराज. तिकडे तिकडे महाराष्ट्रात भजन कीर्तन भागवत रामायण शिवपुराण दुमदुम सगळं महाराष्ट्र भक्तिमय झालेलं आहे. अशा प्रकारचे निष्ठावंत माळकरी वारकरी वैष्णवांचं गाव आहे. चांगले कीर्तन ऐकणारी तुम्ही मंडळी आहात. पण मला सेवा करण्या योगाला बोलण्याच्या ओघातून जे काय आवाजचे शब्द माझे जे काय बरोबर मग गुरुदेवांचं भगवान तुम्हाला उदंड आयुष्य देव, आरोग्य देव. कारण परमार्थ करायचं म्हटलं त्याला आरोग्यही पाहिजे आणि आयुष्यही पाहिजे. आता नेमका आता झालं असं आलेलं आहे आरोग्याने आणि आयुष्याने. आता तुम्ही कीर्तनाला बघले मंडळी कीर्तनाला उभी बरं का. कीर्तन संपल्यावर अशी अवस्था होते तुम्ही उठात नाही या सुरी बसत नाही याचा पाय वाकत आहे तुम्हाला नीट होत नाही. आहे का आरोग्य सांगा बरं. आयुष्य नाही. पूर्वी असा काळ होता 100 वर्षांनी लोक जगायचे. नाक डोळे कान हात पाय 100 वर्षापर्यंत. आता प्रवास करून बघा अहो म्हातारे पाहायला मिळत नाही. वतात त्या मरी घ्यात नवीन म्हातारा होतच नाही. आणखीन 10-20 वर्षांना म्हातारा सापडावणी. शाळामध्ये चित्रगादी शिकायला पडेल म्हातारा म्हणतात. 50-60 लोक मरतात हो. यांना किन्या घ्या यांना वाल घ्या यात फटका बसना यात झटका होणार. म्हणून महामंडळ योजना गेली 5 वर्ष आधार तिकीट. त्याला माहिती आहे 5 कुणी जातच नाही. ज्या जेमतेम जातं त्याला सुधरत नाही. ज्या ते सुधरत त्याची उठात नाही. एक पाय या गेली मग एक पाय त्या गेली मग आमना केशवनाना हाना एक पाया गेली मग एक पाय त्या गेली मग कुणी परिस्थिती आजी कुणी झालेलं आहे. अर्धा तिकीट करतात त्या गर्दी करतात. एसटीला राहतं त्या मागे ठोकतात. कंडक्टरचा हाक मग तो ड्रायव्हरचा उभा राहा. बरं गाडी मग चढत गाव सांगत नाही. गाव सांगत असते पैसा काढत नाही. सुधरत बी नाही गाडी बी हलू देत नाही. बरं काय का म्हणजे फोटो का सोडत राजाशांना फोटून दल्लीना फोटवलं. कंडक्टरनं गाव बाईना फोटो आहे ती मना ती बांधवी उतरायले अशी परिस्थिती मला. म्हणून आमच्या संतांचा संदेश करावी तातडी परमार्थाची. कोण काढ येईल कैसा नाही द्यायचा भरोसा. आपण भाग्यवान आहोत. आपल्याला माऊली गुरुजीसारखे सद्गुरू भेटले आणि म्हणूनच
एवढा मोठा विकास आपण करू शकतो. प्रभुरामरायाचं मंदिर, हनुमंतरायाचं मंदिर, एवढं मोठं दिव्य भव्य कार्यक्रमासाठी जागा, अशा प्रकारचा हा परमार्थ घडतो याला कारण. आणि त्यातल्या त्यात पुन्हा गेल्या 10-12 वर्षापासून आमची मंडळी असं खरंच स्तुती मी आम्ही करत नाही, कारण नरस्तुती आणि कथेचा विक्रा हे नको दातारा घडवू देऊ. वर्णाविधी थोडी एका विठ्ठलाची, पण वस्तुस्थिती ही जी मंडळी 7 दिवस या गावात मुक्कामाला राहतात आणि आपल्याला अशा प्रकारचा गाथाचा आनंद, भजनाचा आनंद, काकड्याचा आनंद हा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. याला दुसरं काही कारण नाही, फक्त तुमचं प्रेम. आणि त्या दृष्टीनं ही मंडळी सर्व महाराष्ट्रात त्याग करून 7 दिवस किती अर्जन कार्यक्रम असले. रात्री आम्हाला आळंदीला फार मोठा कार्यक्रम होता. बाबा त्या ठिकाणून सकाळी निघाले आणि या ठिकाणी येऊन आपल्या कार्यक्रमात हजेरी दिली. आत्ता त्यानंतर जेवण करतील. म्हणजे संस्थेचे असे काही शिस्तीचे नियम आहेत. शिस्त पाळणं हा महत्त्वाचा नियम आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे आदर्श गावं आहे. आणि सेवा योगाला भगवान तुम्हाला आयुष्य देऊ, आरोग्य देऊ, असं सत्कार्य आपण चालत राहू. प्रभू रामरायांचं लवकरच प्राणप्रतिष्ठा व्हावी ही प्रभूच्या पुढे सत्यसंकल्पना करावं. सत्यसंकल्पाचा आता नारायण आणि सर्व करी पूर्ण मनोरथ झालेली सेवा प्रभूच्या चरणी सुरू करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.